अंजनगाव प्रकरण कुठलंही झालं की नाव जरांगे पाटलांचं घेतलं जातं. तसं जर बघितलं, पुतळा देणारे बाळराजे आवारे, वाद करणारे लक्ष्मण हाके, ससाणे, नवनाथ आणि त्याचबरोबर तिथे नाव घेतलं जातं कुणाचं? जरांगे पाटलांचं. आता बाळराजे आवारे आणि जरांगे पाटील यांच्यात काही थेट संबंध आहे का? हे आधी आपण जाणून घेऊया. बाळराजे आवारे हे जयश्री राठोड उर्फ उंबरे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे. अर्थात जयश्री राठोड, उंबरे पाटील मागच्या काही महिन्यात त्या उपोषणामध्ये चर्चेत होत्या. एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण होतं आंतरवाली सराठीमध्ये आणि जयश्री राठोड उर्फ उंबरे पाटील यांचं उपोषण होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता संभाजीनगरच्या त्या उपोषणाला पाठिंबा देणारे बाळराजे आवारे आणि जरांगे पाटलांचं उपोषण चालू कुठं होतं? आंतरवाली सराठीमध्ये. मग जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा सोडून बाळराजे हे जयश्री राठोड उर्फ उंबरे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला. याचाच अर्थ जरांगे पाटील आणि बाळराजे आवारे यांचा अर्थार्थी सहसा म्हणजे संबंध नाही. कारण बाळराजे आवारे त्यांच्या पद्धतीनं एक छत्रपती शिवरायांचे पुतळे महाराष्ट्रभर उभे राहावेत हे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते काम करतात. जरांगे पाटील हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ते काम करतात. म्हणजे हे दोघंही वेगळी माणसं आहेत. पण बाळराजे आवारे यांनी जरांगे पाटलांचा फोटो का लावला? हा प्रश्न आता उभा राहतो. कारण त्यावरती जरांगे पाटलांनी सुद्धा बाईट दिलेली आहे. ती बाईट आपण आधी बघूया. पुतळा देतंय का कोण घेतंय का काय प्रकरण आहे? आता कोणी येणार आणि फोटो काढणार आणि मी त्यांच्यासोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलं. बघितलं, आता जरांगे पाटील म्हणतायत की माझे फोटो कोण लावतंय, पुतळे कोण विकतंय आणि पुतळे कुठे नेऊन दिले जातात आणि त्याचे वाद का उभे केले जातात यामध्ये मला काहीही माहिती नाही. मग बाळराजे आवाऱ्यांनी का फोटो जरांगे पाटलांचा लावला? तर जरांगे पाटलांचे चाहते जे पाटलांना मराठा हे सर्व दैवत मानतात आणि गावात जिथे पाटलांचं नाव घेतलं जातं तिथे कायम आदरयुक्त भावना निर्माण होते. आणि जरांगे पाटलांचं एक फोटो त्या बॅनरवरती लावला गेला आणि ससाणेंनी सुद्धा बाईट दिली. असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या. त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय. की जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर अस्थिरता निर्माण करण्याचं काम करतायत. जरांगे पाटील हे पुतळ्यावरती जरांगे पाटलांचा फोटो लावला जातो, पण जरांगे पाटलांच्या खाली भला मोठा फोटो कुणाचा लावला जातो हे ससाणेंना दिसणार नाही. कारण ससाणे हे पुण्यावरून येऊन आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण करणारे नेते आहेत. मग तिथे जरांगे पाटलांचं नाव ते घेणारच. मग दुसरे महाशय आले आणि म्हणजे ट्विस्ट खऱ्या अर्थानं या पुतळ्यामध्ये कसा आला? आता बाळराजे आवारे आणि जरांगे पाटलांचा संबंध आहे का? इथं सिद्ध झालंय नाही. मग यामध्ये ट्विस्ट आणण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण केलं तर ते लक्ष्मण हाके यांनी केलं. लक्ष्मण हाकेंनी मुद्दाम वाद पेटवण्याचं काम केलं. लक्ष्मण हाकेंना विष्णू कुराडे यांनी फोन करून सांगितलं होतं की तुम्ही येऊ नका, वाद मिटत आहे. मग वाद मिटण्याच्या ऐवजी वाद आम्हाला मिटवायचा नाही, तो वाढवायचा आहे असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. विष्णू कुराडे यांची बाईट आहे, ती बाईट आपण आधी एकदा ऐकून घेऊया. ठिकाणी अनेक मराठा समाजाचे तरुण होते आणि सर्वांमध्ये चर्चा झाली की जो स्मारक बसवलेला आहे ते जर मंदिराच्या जागेत असेल तर आम्ही स्थलांतरित करायला तयार आहोत. आणि परांडे बाबा यांच्यासोबत मी वैयक्तिक बोललोय, हे तुम्ही परांडे बाबा यांना सुद्धा विचारू शकता. परांडे बाबा यांनी सुद्धा सांगितलंय की जर ते आपल्या जागेत असेल आणि ते जर हटवत असतील, स्थलांतरित करत असेल तर काहीही अडचण नाही, याला माझा होकार आहे. ते सुद्धा खुश झाले. हाके हे आल्याच्या नंतर जाणीवपूर्वक या महाराष्ट्रात मराठा धनगर वाद कसा पेटल यावरती त्यांनी भाष्य केलं. आणि आमच्यासारखे पवनकरवर असेल, मी असेल, जे प्रकरण आम्ही मिटवू लागलो तर आम्हाला सांगितलं की हे प्रकरण मिटवायचं नाही बांधवांनो, प्रकरण वाढवायचंय. आता ही बाईट ऐकली, तिथे एंट्री झाली
हाकेंची, कारण वाद मिटवायचा नाही असं त्यांनी व्हिडिओमध्येच विष्णू कुराडेंनी सांगितलं गेलं होतं. मग हाके काय म्हणाले, की आमच्या मंदिराची जागा कस काय तुम्ही मोजू शकता? आमच्या मंदिराची जागा मोजली गेली न पाहिजे, कारण आमचं पिढ्यानपिढ्याचं मंदिर आहे. आणि मुद्दामून तो वाद चिघळवला. आता वाद चिघळवला, 3-4 दिवस गेले, देवांना सुद्धा उपाशी राहावं लागलं. हा वाद 1-2 तासात मिटणार होता, पण हाकेंनी तो वाद वाढवला आणि त्या देवांना सुद्धा उपाशी ठेवून मुद्दामून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम, दंगली घडवून आणण्याचं काम त्यांनी केलं होतं का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडतो आहे. मग पुन्हा ती जमीन मोजण्यासाठी जेव्हा अधिकारी आले, त्या कोण अधिकारी बसतात? कोण आहे? कोण? अधिकाऱ्यांच्या गचुंडेला धरण्यापर्यंत सुद्धा हाकेंनी काम केलं, पण तरी सुद्धा ती जमीन मोजली गेली आणि जमीन मोजल्यावरती लक्षात आलं की तो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे, तो पुतळा मंदिराच्या आवारामध्ये आहे, मंदिराच्या जागेमध्ये आहे. तो पुतळा बाजूला नेऊया असं पालकमंत्री आणि आमदारांनी सांगितलं. गावकऱ्यांनी सुद्धा त्याला होकार दिला. हा वाद 1 तासात मिटणार होता. 4 दिवस रेंगाळात बसायची गरज नव्हती. देवांना उपोषणाला सुद्धा बसवायची गरज नव्हती. पण मुद्दामून टंट करायचा आणि आपण कसं चर्चेत येऊ आणि तिथे चर्चेत आल्यानंतर जरांगे पाटलांना कसं त्याच्यामध्ये घुसपटून काढू, हे सुद्धा काम जर बघितलं तर तिकडे ससाणे सुद्धा पुण्यातून उपोषणाला आला होता. त्याचबरोबर लक्ष्मण हाके हे सुद्धा उपोषणाला आंतरवाली सराठी या ठिकाणी येऊन बसले आणि तिथून जी काही प्रगती लक्ष्मण हाके यांची झालेली पाहायला मिळते, फॉर्च्युनर गाडी असेल, पुण्यामध्ये फ्लॅट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींची प्रगती, पाकीट हे सगळं कुठून येतं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर लक्ष्मण हाकेंना वादच करायचा होता, पण तिथे लक्ष्मण हाकेंचे जुने सहकारी, लक्ष्मण हाकेंच्या सोबत काम करणारे आणि लक्ष्मण हाकेंच्या मी कायम सोबत आहे असं सांगणारे पवन करवर हे सुद्धा त्या गावात गेले होते. आणि पवन करवरांनी काय सांगितलं, इकडे मराठवाड्यात आलं की लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागं प्रचंड आपला समाज पाहायला मिळतो, पण त्या अंजन गावामध्ये लक्ष्मण हाकेंच्या सोबत कुणीही तिथं आलं नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना काही व्हॅल्यू नाही असं पवन करवर यांनी सांगितलं. हे मी बोलत नाही, तो व्हिडिओ तुम्ही आता पहा. आम्ही डोळ्यानं बघितलंय, पश्चिम महाराष्ट्राचे कलाकार माणसं आहेत. त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या माणसाला सहजासहजी ते समजणार नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातली लोक इकडं आल्यावर लाखोची गर्दी आणि तिकडे त्यांच्या मागं बोटावर मोजण्या इतकी लोक असतात. हे मी बघितलंय. आणि तुम्ही सुद्धा आज जाऊन अंजन गावामध्ये बघा किती. व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि यातून लक्षात येतं की जातीवाद नेमका कोण करताय. जर कोणी पसरवत असेल तर ते लक्ष्मण हाके, आणि येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात जर दंगली घडल्या तर याला कारणीभूत सुद्धा लक्ष्मण हाके राहील. जातीवाद करण्याचं काम धनगर समाजाचे तरुण या ठिकाणी सांगतायत की लक्ष्मण हाके हेच मुद्दामून महाराष्ट्रामध्ये जातीवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट इथं सिद्ध झाली आणि त्यानंतर इथे मुद्दामून जरांगे पाटलांचं नाव घ्यायचं, स्वतःची पाकिटं मिळवून घ्यायची आणि महाराष्ट्राला अस्थिर करायचं काम वारंवार झालेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर लक्ष्मण हाके या 3ही लोकांच्या माध्यमातून, आणि पुन्हा मी या ठिकाणी सांगेल, लक्ष्मण हाके आणि ससाणे यांच्यातच तुटलं होतं आंदोलन त्यांचंच. कुठे तर आंतरवाली सराठीमध्ये ससाणे एका स्टेजवरती आंदोलनाला आणि लक्ष्मण हाके आणि वाघमारे एका स्टेजवरती. तिथे सुद्धा त्यांची 2 आंदोलनं झालेली पाहायला मिळाले. पण जे महाराष्ट्रामध्ये ही कायम अस्थिरता निर्माण करणारी ही लोक स्वतःच जमवून घेणार नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये वाद पेटवायला निघालेली या लोकांमध्ये मुद्दामून वाद पेटवायचे, महाराष्ट्राला अस्थिर बनवायचं, हे काम लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून केलं जात आहे. आता वाद पुतळ्यांचे महाराष्ट्रभर का होत आहेत, तर पुतळ्यांचे वाद आवारे पाटील हे पुतळे देत आहेत आणि रात्रीत पुतळा उभा राहतो आणि रात्रीत पुतळा उभा राहिला की तिथे वादाला ठिणगी पेटते. मग पुतळा उभा करत असताना जिथे वाद होणार नाही अशा ठिकाणी पुतळा उभा करावा. जरांगे पाटलांनी सांगितलं आपण प्रत्येक गावामध्ये 5 गुंठे जागा घेतली पाहिजे आणि तिथे आपण तुकोबारायांचा पुतळा, छत्रपती शिवरायांचा पुतळा
उभा केला पाहिजे. म्हणजे जरांगे पाटील आणि अंजनगाव या गावातल्या वादाचा काहीही संबंध नाहीये हे इथं सिद्ध होतं. दीपक बोराडे यांना जरांगे पाटील भेटायला गेले आणि धनगर समाजाची सुद्धा तिथे सहानुभूती, धनगर समाज सुद्धा तिथे होता, धनगर समाजाला सुद्धा दिसलं. मग आपलं दुकान बसणार आहे हे हाकेंना कळालं. मग आता दुकान कुठं लावायचं, तर ते दुकान लावलं गेलं अंजन गावामध्ये आणि मुद्दामून तो वाद पेटवला गेला. आता हा सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही घटनाक्रम घडला आहे त्याच्या संदर्भात तुमचं मत काय आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवूया. आपण यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल उदय न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती उदय भिसे ऑफिशियल या फेसबुक चॅनलवरती जर आपण पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा. इंस्टावरती पाहत असाल तरी सुद्धा आपण फॉलो करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचू द्या. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.